इलेक्शन आहे आणि इंडिया अलायन्सचा पार्ट या नात्याने आम्ही या इलेक्शनमध्ये सहभागी होत आहे आणि येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी नागपूरमध्ये आजपासनं एक कॅम्पेन लॉन्च करत आहे। ते कॅम्पेन म्हणजे वोट का जेल का जवाब वोट से, हा कॅम्पेन आम आदमी पार्टी नागपुरात लॉन्च करत आहे। तर पहिले एक थोडंसं आपण हे कॅम्पेन बोलो भारत माता की जय। ठीक आहे। मीडियांचं मी हार्दिक स्वागत करतो। आज आम आदमी पार्टी नागपूर लोकसभेसाठी आपलं कॅम्पेनचं लॉन्चिंग करत आहे। कॅम्पेनचं नाव आहे जेल का जवाब वोट से। यांनी आमच्या लोकांना तुरुंगात टाकलं आहे। मागच्या 2 वर्षांपासून एक तथाकथित शराब घोटाळा दिल्लीमध्ये सुरू आहे, त्याची जांच सुरू आहे असं हे लोक म्हणत आहे। 2 वर्षापासून यांनी 1000पेक्षा जास्त लोक लावून टाकले, अफसर लावून टाकले, 500वरनं जास्त रेट्स केल्या, बट त्यांना आतापर्यंत 1 रुपयाची रिकव्हरी आली नाही आहे। अप्रुव्हलच्या बेसिसवर हे लोक केस चालवत आहे आणि तुरुंगात टाकत आहे। सगळ्यात आधी त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षा मंत्री माननीय मनीष सिसोदिया साहेबांना आतमध्ये टाकलं, त्यानंतर त्यांनी संजय सिंग साहेबांना आत टाकलं आणि आता यांची हिंमत इतकी वाढली की त्यांनी माननीय अरविंद केजरीवाल साहेबांना पण आत टाकलं आहे। ही लढाई पॉलिटिकल आहे आणि आम्ही या पॉलिटिकल लढाईमध्ये सक्षम आहे या लोकांना सांगायला की आम्ही पण कुठपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो। तर त्या शृंखलामध्ये आणि त्या संदर्भामध्ये आम आदमी पार्टी हा एक 5 दिवसाचा प्रोग्राम लॉन्च करत आहे। या प्रोग्राममध्ये आम्ही ऑलमोस्ट नागपूरच्या 20 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याची योजना केली आहे। तुम्हाला वाटेल की हे 5 दिवसात कसं होईल, मी तुम्हाला याचं संपूर्ण माहिती सांगतो। पहिल्या फेजमध्ये आम्ही नागपूरमध्ये 38 प्रभाग आहेत। माझ्या 38मधून 38 प्रभागाच्या बॉड्या नेमल्या आहेत। त्या 38च्या 38 प्रभागातले लोक आमची सगळी बॉडी डोर टू डोर कॅम्पेन करेल। आम्ही सगळ्या लोकांना 10,000 लोकांचा टार्गेट दिला की तुम्हाला 10,000 लोकांपर्यंत पोहोचायचं आहे। 2037 बूथ्समधनं आम्ही 400 बूथ्स फाइंड आउट्स केले आहे, जिथे बीजेपी आणि काँग्रेसला 400वरनं कमी वोट्स आहे। त्या बूथ्समध्ये आम्ही प्रॉपरली जाणार आहे आणि जिथे बीजेपी मजबूत आहे तिथे पण आम्ही जोराने कॅम्पेन करणार आहे। तर 38च्या 38 प्रभागामध्ये माझे सगळे सहकारी तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये डोर टू डोर कॅम्पेन करताना दिसेल। या कॅम्पेनमध्ये आम्ही एक मिस कॉल नंबर लॉन्च करत आहे। हा मिस कॉल नंबर आहे 7070237070। या नंबरवर कोणी पण मिस कॉल करेल म्हणजे आम्ही जाऊ लोकांकडे, आम्ही नमस्कार करू, त्यांना आम्ही सांगू की आम्ही आम आदमी पार्टीकडनं आलो आहे। आम्ही त्यांना सांगू की तुम्हाला काय वाटतं अरविंद केजरीवाल साहेबांना जे तुरुंगात टाकलं आहे ते बरोबर आहे का। अगर ते म्हणतील नाही हे चुकीचं आहे तर आम्ही त्यांना म्हणू की यावेळेस आम्ही इंडिया आघाडीसोबत आहे, तुम्ही या नंबरवर मिस कॉल देऊन आम्हाला समर्थन करा। ते म्हणतील की नाही हे बरोबर आहे, आम्ही त्यांना समजावून सांगू। हा जसा नंबर आमच्याकडे येईल मिस कॉल, त्यांना आमचा एक व्हॉइस कॉल जाईल, त्यांचा आम्ही धन्यवाद करू। त्यासोबत येणाऱ्या 5 दिवसामध्ये आम्ही त्यांना नर्चर करू। हे डोर टू डोर कॅम्पेन पूर्ण नागपूरमध्ये आज संध्याकाळपासून सुरू होऊन जाईल। त्यानंतर नागपूरच्या संपूर्ण वोटर्सला आमचा एक कॉल जाईल, त्यांना आम्ही आव्हान करू की हे तानाशाही सरकारला तुम्हाला हरवायचं आहे आणि त्या माध्यमातून पण आम्ही लोकांपर्यंत पोहोचू। आमच्याकडे कमी वेळ आहे, पण आम आदमी पार्टी हे सायंटिफिक तरीकेने इलेक्शन लढण्यामध्ये खूप जास्त माहीर आहे आणि आम्हाला सोशल मीडिया काय आहे हे खूप व्यवस्थित समजतं। तर याच सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की कमीत कमी आम्ही बीजेपीच्या पॅकेट्समधनं 1 लाख वोट्स काढून इंडिया पॅकेट्समध्ये टाकण्याचं काम करणार आहे। या संदर्भात तुम्हाला काही पण क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता। नागपूरमध्ये किती परिणाम होईल तुमच्या या कॅम्पेनचा? येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल की किती परिणाम होईल। मी तुम्हाला सांगतोय की आम्ही नागपूरच्या प्रत्येक वोटर्सपर्यंत पोहोचण्याचा प्लॅन केला आहे। आमच्या टार्गेटनुसार डोर टू डोर कॅम्पेन थ्रू आम्ही 2 लाख ॲक्टिव्ह मिस कॉल आम्ही घेऊन येऊ आणि जे आम्ही IVR कॉल चालवणार आहे पूर्ण नागपूरमध्ये, तर आम्हाला असा अंदाज आहे की 20 लाख लोकांमधून 3 लाख लोक आम्हाला रिस्पॉन्ड करतील। 5 लाख लोकांपर्यंत आम्ही म्हणजे जे आमच्या प्रति इन्क्लाइंट आहे, जे अरविंद केजरीवालजी प्रति इन्क्लाइंट आहे, त्यांना आम्ही त्यांना चिन्हित करू आणि त्यांना चिन्हित करून आम्ही 5 दिवसात त्यांना नर्चर करू। गडकरी साहेबांनी 5 लाख मतदानाचं एक हे ठेवलेलं आहे की आम्ही 5 लाख मतांनी निवडून येऊ।
गडकरी साहेब काही पण म्हणतात, ते मोठे माणसं आहेत. त्यांनी म्हटलं होतं की ते बोट पण चालेल अंबाझरीमध्ये, आतापर्यंत ती चालली नाही आहे. त्यांनी खूप काही आश्वासन केले होते, ते इलेक्शनबद्दल पण खूप काही सांगतात. ते म्हणत होते की यावेळेस ते प्रचार नाही करणार, ते फिरणार नाही, ज्याला वोट करायचं तो वोट करेल. पण आज तुम्ही बघा की ते गल्लोगल्लीत फिरत आहे. हे विकासाचं मॉडेल घेऊन प्रचार करत आहे. तुम्ही नेमकं जनतेपर्यंत तुम्ही फक्त जेल का जवाब वोट दो हेच तुम्ही सांगणार. तुम्ही आमचं एकदा पॅम्पलेट वाचा. आम्ही फक्त आणि फक्त निगेटिव्ह काम करत नाही. 2013 पासून आम्ही राजनीतीमध्ये आहे. आम्ही फक्त आणि फक्त कामाच्या भरोश्यावर वोट मानतो. आम्ही म्हणत आहे तुम्हाला, आमच्याकडे मॉडेल आहे, एज्युकेशनचा मॉडेल आहे, आमच्याकडे हेल्थचा मॉडेल आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहे की आम्ही निवडून येऊ तर काय करू. इंडिया अलायन्सची न्यू दिल्लीमध्ये रामलीला मैदानमध्ये रॅली झाली होती. आम्ही तिथे सांगितलं आहे की आम्ही काय करू, त्या गॅरंटी इथे लिहिल्या आहे. आम्ही शाळेमध्ये काय करू, आम्ही स्वास्थ्यमध्ये काय करू, आम्ही इलेक्ट्रिसिटीमध्ये काय करू, याचा संपूर्ण प्लॅन आमच्या पार्टीने बनवला आहे. आणि आम्ही अगर तुम्ही इंडिया आघाडीला वोट कराल तर ते सगळं इम्प्लिमेंट करण्याची जिम्मेदारी आमची आणि आमच्या नेत्याची राहील. नंबर जो हा काही इश्यू केलेला आहे, हा फक्त आपल्या परिसरात आहे की इंडियामध्ये नाही, हा जो नंबर आम्ही दिला आहे 7070237070, हा नागपूरकरिता, म्हणजे आम्ही याचा प्रसार फक्त नागपूरकरिता करत आहे. हमारे शहर के जो अध्यक्ष हैं उन्होंने दिया आपको, आप ये जानिए कि जो बीजेपी इलेक्शन टिकट दिया, लोकसभा की टिकट दिया, इसका ही मतलब उनको अपने कार्यकर्ता पे, अपने लोगों पे विश्वास नहीं रह गया. ये इनकी फर्स्ट हार है. दूसरी बात, ये जो कैंपेन हम लॉन्च कर रहे हैं, ये ऐसा कैंपेन है, ये ऐसी मशीन है कि ये बीजेपी को पूरा धो डालेगी. बीजेपी सत्ता में रहने लायक नहीं रहेगी, क्योंकि आम आदमी ये सोचता है जब ये 300 पार हुए तो 14 रुपए का आटा 40 रुपए का हुआ, तो अब 400 पार होंगे तो ये 40 रुपए का आटा कितने का होगा, इसका अंदाज़ा बांधते हुए लोग इनको जरूर धो डालेंगे, ऐसी हमारी अपेक्षा है. और जो इंडिया आघाड़ी का जो वो है कैंडिडेट है, वो जो जीतेगा वो हमारे इस कैंपेन की वजह से जीतेगा. आप ये आगे चल के देखेंगे. ओके, ठीक है. अजून कोणाला काही प्रश्न आहे? और एक है कि अगला प्रेस कॉन्फ्रेंस हम एक बहुत बड़े भ्रष्टाचार पे लेने वाले हैं. नेशनल हाईवे का 1 लाख कोटी का भ्रष्टाचार, उसके हमारे पास कागजात पूरे आ गए हैं. हमारी रिसर्च टीम ने उस पर काम किया है और अगला जो प्रेस कॉन्फ्रेंस है उस पर होगा. चुनाव धन्यवाद. के पहले होगा, चुनाव के बाद? नहीं, चुनाव के पहले ही होगा साहब. का डेटा हमारे पास आ जाता है. हमारी वॉर रूम में टीम बैठी है, वो उस पर काम करने लग जाएंगी. आप एक मिस कॉल देके देख लीजिए, मैं आपको बताता हूँ इसका कैसा स्वरूप है. कोई किसी का फ़ोन है? हाँ, नहीं. है भाई. आम आदमी पार्टी नागपूर तिने केलेल्या नुकसानद्वारे माननीय अरविंद केजरीवालजी यांना दिलेल्या आशीर्वादाबद्दल संपूर्ण पार्टी तुमची खूप आभार आहे. यावेळेस पुनर्जाचं उत्तर आपण आपल्या वोट करू. आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत माननीय विकासजी ठाकरे त्यांना संपूर्ण पाठिंबा देतो आणि आम्ही लवकरच या संदर्भात तुम्हाला संपर्क करू. धन्यवाद. सगळ्यांना कॉल येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आम्ही म्हणू की हे अरविंद केजरीवालची जे गिरफ्तारी आहे ते किती गैरकानूनी आहे, काय आहे, त्याच्याबद्दल तुमची राय घेऊ आणि ते पण रिवर्ट करेल. अगर तुम्हाला वाटतं की ही सगळं चुकीचं आहे तर तुम्ही 1 दबा, किंवा तुम्हाला बरोबर वाटतं 2 दबा, अशा प्रकारचा आमचा कॉल येईल. मी सगळी डिटेल तुम्हाला याच्यात सांगू नाही शकत. त्यानंतर तिकडनं पण आमचं असं टार्गेट आहे की 21 लाख लोकांमधनं 3 लाख लोक आम्हाला रिवर्ट करतील. हे प्रोसिजर आम्ही 1 ते 2 दिवसात करून टाकू आणि 3 दिवसामध्ये तुम्हाला समजेल की पुन्हा कॉल येत राहील आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर आणि सगळ्या गोष्टीवर आम्ही तुम्हाला भेटत राहू. अपने कैंपेन में इतना टाइम क्यों लगा दिया? इंडिया आघाड़ी की अलायंस तो पहले से हुआ. नहीं, इंडिया आघाड़ी का जो अलायंस है वो पहले से हुआ है. उसकी कुछ प्रोसीजर्स रहती है, उसके बाद पार्टी के कुछ प्रोटोकॉल्स रहते हैं. इन्होंने हमको बहुत जाम करके रखा है. इन्होंने हमारे अकाउंट फ्रीज करके रखे हैं, सब कुछ करके रखा है. अपनी पार्टी के भी अकाउंट फ्रीज किए हैं. हाँ, वो करने जा रहे हैं. आम आदमी पार्टी के भी अकाउंट फ्रीज करने जा रहे हैं. नाही, एक मिनिट सर, मी तुम्हाला या विषयावर सांगतो. काय आहे की हे टेलिफोनचा विषय आहे ना, तर टेलिकॉम अथॉरिटी याच्यावरती क्लिअरन्स द्यायला खूप वेळ लावते. अपोजिशनचे जे पण लोक काम करून राहिले, जे कॅम्पेन चालवत आहे, तुम्हाला मी म्हणजे अथॉरिटीनी सांगून राहिलं की हे लोक गोष्टी क्लिअर करत नाही आहे. जे काही अप्रुव्हल्स पाहिजे असतात सर्व्हरकडनं किंवा दुसरे कोणतेही अप्रुव्हल पाहिजे असतात इलेक्शन कमिशनचे, हे लोक देऊन नाही राहिले वेळेवर. दुसरी गोष्ट, हा जो कॅम्पेन आहे हा लास्ट मिनिट पुशवाला कॅम्पेन आहे.
हा कॅम्पेन असा नाही आहे की मी 10 दिवसापासून 15 दिवसापासून चालवणार आहे. ह्या कॅम्पेनचा एक टाईम पिरियड आहे, त्या टाईम पिरियडमध्येच त्याला पुश करायचं आहे. तर ही एक स्ट्रॅटेजी आहे आमची, त्या स्ट्रॅटेजीच्या अनुसार आम्ही त्याला चालून राहील. सर, कहीं ना कहीं विकास ठाकरे को प्रमोट करने का ये एक तरीका है मिस कॉल. तो इलेक्शन क्यों लड़ रहे हैं भाई, हम लोग इंडिया अलायंस के कैंडिडेट. या कॅम्पेनमध्ये फक्त आम आदमी पार्टीच काम करत आहे की इंडिया अलायन्समध्ये तुमच्या सपोर्टमध्ये आहे? त्यांचे कार्यकर्ते तुमच्या सपोर्टमध्ये येत आहेत का? आम्ही इंडिया आघाडीपास म्हणजे इंडिया आघाडीचे आम्ही घटक आहे आणि काँग्रेससोबत आम्ही मागच्या 1 महिन्यापासून काम करत आहे. हा जो आमचा जसा आमच्या संघटन मंत्री साहेबांनी सांगितलं की हा जो कॅम्पेन आम्ही पुश करत आहे हा त्या टाईम फ्रेममध्ये आहे, म्हणून आम्ही आता इथे येऊन तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगतो आणि आमचा कॅम्पेन लॉन्च करत आहे. इंडिया आघाडीमध्ये आमचं काम मागच्या 1 महिन्यापासून सुरू आहे. आपण आम आदमी पार्टी सत्यात येईल तर हे सगळं व्यवस्थापन पूर्ण प्रॉपर करेल. आपण प्रोडक्शन वाढू, लोकांना 24 तास वीज देऊ, अखंडित वीज देऊ, सोबत 200 युनिटपर्यंत वीज फ्री देऊ, हे आम आदमी पार्टीने म्हटलं होतं. त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये आम्ही सरकारी शाळा बांधू, प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक चांगल्या शाळा बांधू. त्याच्यानंतर गावागावात आणि वॉर्डामध्ये आम्ही मोहल्ला क्लिनिक बांधू, त्याच्यावरती पॉलिक्लिनिक बांधू आणि शहर लेवलवर आम्ही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधू. सोबत जे स्वामीनाथन रिपोर्ट होती त्याच्या हिशोबाने जे त्यांनी सजेशन्स दिले होते ते आम्ही त्याची अंमलबजावणी करू आणि भारताला नंबर 1 बनवण्यासाठी जे पण आम्हाला करावं लागेल ते आम्ही करू. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ. धन्यवाद.